चला तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मूलद्रव्य लक्षात ठेवण्याची ट्रिक। या अगोदरचा जो पहिला भाग आहे त्यामध्ये आपण 1 ते 10 मूलद्रव्यांची ट्रिक बघितली। आता या दुसऱ्या भागामध्ये आपण बघणार आहोत 11 ते 20 अनुक्रमांक असलेल्या मूलद्रव्यांची ओळीने नावे कशी लक्षात ठेवायची या संदर्भातली एक छोटीशी ट्रिक। आता तुम्हाला अंदाज आलाच असेल की ट्रिक म्हणजे काय असणार आहे। एक छोटंसं वाक्य असणार आहे की ज्या वाक्याचा उपयोग करून आपण 11 ते 20 नंबरचे जे मूलद्रव्य आहेत त्यांची ओळीने नावे लक्षात ठेवणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। आजच्या व्हिडिओचा आपला विषय असणार आहे 11 ते 20 मूलद्रव्यांची नावे लक्षात ठेवण्याची छोटीशी ट्रिक। ओके, मग आता ट्रिक काय आहे ते पहिल्यांदा मी बोर्डवरती लिहिते आणि त्यानंतर मग आपण त्या ट्रिकचा उपयोग कसा करायचा तेही बघूया। तर बघा ट्रिक कोणती आहे, तर ट्रिक म्हणजे एक छोटंसं वाक्य आहे। ते वाक्य म्हणजेच सोनू मग आली, सिम्मीला फणस साफ करून आरतीला पोळी केली। एक छोटंसं वाक्य मी सांगितले बघा, पुन्हा एकदा वाचते मी। सोनू मग आली, सिम्मीला फणस साफ करून आरतीला पोळी केली। आता हे छोटंसं वाक्य आहे की ज्याच्यातले बरेचसे शब्द आपण आपल्या डे टू डे लाईफमध्ये वापरतो, त्यामुळे हे वाक्य तुम्हाला पाठ करायला एवढा अवघड जाणार नाही, ठीक आहे ना। त्यामुळे आता हे वाक्य तुम्हाला पाठ करायचे आणि ज्यांची ही वाक्य पाठ असतील त्यांना कुठेही अडचण येणार नाही 11 ते 20 मूलद्रव्यांची यादी ओळीने पाठ करण्यासाठी, ठीक आहे। मग चला ट्रिक आपण बघितली, सोनू मग आली, सिम्मीला फणस साफ करून आरतीला पोळी केली। आता याचा उपयोग कसा करते मी तेही नीट लक्षात घ्या। बघा आता 11 नंबरचं मूलद्रव्य जे आपलं आहे त्यासाठी मी सोनू हे नाव पहिल्यांदा लिहिले। मग सोनू या नावावरनं 11 नंबरचं मूलद्रव्य कोणतं लक्षात ठेवणार तुम्ही, तर ते आहे सोडियम। आणि सोडियमची संज्ञा आहे किंवा त्याचं सिम्बॉल जे आहे ते कॅपिटल N स्मॉल a असं आहे। त्यानंतर 12 नंबरचं मूलद्रव्यासाठी आपण ट्रिक लक्षात ठेवणार आहे त्या वाक्यामधला मग हा शब्द, मग वरनं तुमच्या लक्षात आला पाहिजे की तो आहे मॅग्नेशियम। मग मॅग्नेशियमसाठी सिम्बॉल काय आहे, तर कॅपिटल M आणि स्मॉल g म्हणजे मॅग्नेशियम। 13 नंबरचा जो तुमचा अनुक्रमांक आहे तो कोणाचा आहे, तर आली ह्या वाक्यामधल्या शब्दाचा आहे आणि आलीवरनं आपण लक्षात ठेवणार आहे तो मूलद्रव्य ॲल्युमिनियम असणार आहे। आणि ॲल्युमिनियमसाठी जे आपण संज्ञा वापरतो किंवा जे सिम्बॉल वापरतो ते आहे Al। त्यानंतर 14 नंबरचा अनुक्रमांक असलेलं जे काही मूलद्रव्य आहे त्याच्यासाठी आपण एक शब्द लक्षात ठेवला आहे सिम्मीला, आणि सिम्मीलावरनं आपण लक्षात काय ठेवायचं आहे मूलद्रव्य, तर ते आहे सिलिकॉन। आणि मग सिलिकॉनसाठीचं सिम्बॉल आहे Si। त्यानंतर 15 नंबरसाठी मूलद्रव्य लक्षात ठेवण्यासाठी तुम्ही वाक्यामधला एक शब्द लक्षात ठेवता, तो म्हणजे काय, फणस। आणि फणसवरनं कुठला तुम्हाला मूलद्रव्य आठवला पाहिजे, तर तो आहे फॉस्फरस। आणि फॉस्फरससाठी आपण सिम्बॉल वापरतो P नावाचं किंवा P लेटर। त्यानंतर आपण 16व्या मूलद्रव्याकडे जाऊयात। आता ते लक्षात कसं ठेवायचं, तर त्यासाठी आपण शब्द वापरणार आहे साप, आणि सापवरनं लक्षात ठेवायचं तुम्हाला सल्फर हे मूलद्रव्य, आणि सल्फरचं सिम्बॉल आहे कॅपिटल S। त्यानंतर 17 नंबरमध्ये आपण येऊया। साप नंतर लिहायचे तुम्हाला इथं करून, 17 नंबरच्यासाठी करून वरून आपल्याला मूलद्रव्य आठवायचं कुठलं, तर क्लोरीन। आणि क्लोरीनसाठी जे सिम्बॉल आहे ते कॅपिटल C स्मॉल l। 18 नंबरचं मूलद्रव्यासाठी शब्द लक्षात ठेवायचं आहे आरतीला, आणि आरतीला यावरून तुम्हाला लक्षात आला पाहिजे तो मूलद्रव्य आर्गॉन, आणि आर्गॉनसाठी सिम्बॉल आहे कॅपिटल A स्मॉल r। 19 नंबरचं मूलद्रव्य आहे त्यासाठी मी पोळी हा शब्द लिहिलेला आहे, आणि पोळीवरनं तुम्हाला आठवलं पाहिजे तिथे आहे पोटॅशियम नावाचं मूलद्रव्य, आणि पोटॅशियमसाठी जे सिम्बॉल आहे ते कॅपिटल K आहे। आणि 20 नंबरसाठी आहे केली हा शब्द, आणि केलीवरनं तुम्ही लक्षात ठेवणार आहे कॅल्शियम, आणि त्याचं सिम्बॉल आहे Ca। तर अशा प्रकारे आपण 11 ते 20 मूलद्रव्यांची ट्रिक बघितली।